उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती, अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, कोथळी गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार, रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ऑडिओ क्लिप समोर, मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला रक्षा खडसे यांनी फोनवरून छापलं, TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। दुर्दैवानं छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही, कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच राज्यात सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय? टवाळखोरांनी नातीसोबत छेडछाड केल्यानंतर एकनाथ खडसे संतापले, गुंडांना स्थानिक नेत्यांचं संरक्षण असल्याचाही आरोप। आमदार, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांसोबत कुणीही फोटो काढतं, कोणी फोटो काढायला आल्यास मनाई करता येत नाही, आरोपी पियुष आणि शिंदेंच्या फोटोवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। राज्यात कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया, तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, सपकाळ यांची प्रतिक्रिया। मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा, 7 आरोपींपैकी एकाला अटक, पोलिसांची माहिती। कुठेही छेडछाडीचं प्रकरण आढळल्यास पोलिसांनी जहाल भूमिका घ्यावी, छेडछाडीच्या प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, पोलिसांनी जहाल भूमिका घेऊनही नीच प्रवृत्ती ठेचून काढावी असं आवाहन। महाराष्ट्रात मुली महिला सुरक्षित नाही, राज्यात वारंवार अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना घडतायत, बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया। बाळासाहेब थोरात, सदानंद मोरे यांना गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान, तारा भवाळकर यांना ब्रँड सांगलीकर पुरस्कारानं गौरवलं, कार्यक्रमाला जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती। जळगावात आगीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेची बैठकीत योजनांवर आणि संघटनात्मक बळकटीकरणावर चर्चा, पूर्वेश सरनाईक यांच्याकडून बैठकीचं आयोजन, युवा सेनेच्या राज्यव्यापी दौऱ्याला जळगावमधून प्रारंभ। जळगावात अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचं उद्घाटन, ललित गांधींच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन, विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यालय कार्यरत राहणार। जळगावात संडे ऑन सायकल उपक्रमाचं आयोजन, उपक्रमात खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरमधील खेळाडूंचा सहभाग, फिटनेस का डोस, आधा घंटा रोज, सायकलपटूंनी नागरिकांमध्ये घोषणांद्वारे जागरूकता केली निर्माण। धुळे बस स्थानकातील शौचालयात अस्वच्छता, बस स्थानकातील परिसरात घाणीचं साम्राज्य, त्वरित उपाययोजना करण्याची शिंदे गटाची मागणी। धुळ्यात रसाळ फळांची मागणी वाढली, वाढलेलं तापमान आणि रमजान महिना सुरू झाल्यानं मागणी वाढली, तापमानामुळे द्राक्ष, आंबा, संत्री, खरबूज, टरबूज या फळांना बाजारात मोठी मागणी। धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुल इथे सायकल रॅलीचं आयोजन, फिट इंडिया मिशन आणि स्वायत्तता संस्थेकडून सायकल रॅलीचं आयोजन, सायकल रॅलीत शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग। डोंबिवली ते ठाणे बस सेवा लवकरच सुरू होणार, रेल्वेच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय, या निर्णयामुळे डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार। धुळ्यात फुलकोबीला अवघा 4 रुपये किलोचा दर, अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकरी नाराज, शेतकऱ्यांना पिकवलेला फुलकोबी गोशाळेतील जनावरांना मोफत दिला। नंदुरबारमध्ये 33 गावं आणि 200 पेक्षा अधिक पाड्यांना पाणी टंचाईची समस्या, प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात, मार्च महिन्यातच पाणी टंचाईची भीषण समस्या। चेंबूरमधल्या राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल, पक्षाचे कार्यकर्ते दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर, TV9 मराठी संबंधित व्हिडिओची पुष्टी करत नाही। चेंबूरमध्ये राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल, अशा प्रकारचं वर्तन कुणी केलं नाही, चौकशी केली, मंगेश कुडाळकर यांची माहिती, व्हायरल व्हिडिओ एका मंडळाच्या कार्यक्रमातील असल्याचीही प्रतिक्रिया। विनायक राऊतांनी नितेश राणेंना कायदेशीर नोटीस पाठवली, 15 दिवसात उत्तर द्यावं, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार दाखल होईल, नेत्यांना भानावर आणण्यासाठी नोटीस, असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। जनतेच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटलो, अजित पवारांच्या भेटीनंतर आमदार उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे भाजपमध्ये असल्यासारखेच उत्तम जानकरांची शिंदेंवर टीका। सुप्रिया सुळेंच्या दहिसरमधील कार्यक्रमात वीज पुरवठा खंडित, नागरिकांकडून सुप्रिया सुळेंकडे वीज मिळत नसल्याची तक्रार। भाजपनं स्टॉल टाकून सभासद नोंदणी केली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सभासद नोंदणी करून घ्यावी, हसन मुश्रीफ यांचं आवाहन। नंदुरबारमध्ये पपईच्या दरात घसरण, पपईला 17 रुपयांचा दर, पपईचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, नंदुरबारमध्ये 10,000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड। नंदुरबारमधून जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचं काम सुरू होणार, चौपदरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून जागेची पाहणी, चाचणी केली जाणार, रेल्वे गाड्या वाढल्यानं चौपदरीकरणाचं काम केलं जाणार। नंदुरबार नगरपालिकेकडून लवकरच 240 घरकुलांचं वाटप होणार, शहरातील 240 बिगर कुटुंबांना हक्काचं घर मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर घरकुलांचं वाटप केलं जाणार।
नंदुरबार जिल्ह्यात युवा सेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. पूर्वेश सरनाईक आणि संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन. पुण्यासाठी 15 जुलैपर्यंत पाणी राखीव. 5.5 महिन्यांसाठी मिळणार 7.5 टीएमसी पाणी. कालवा समितीच्या बैठकीत निर्णय. तर पालिकेला जादाचे 7.95 टीएमसी पाणी उचलण्याची मुभा. भंडाऱ्याच्या मोहाडीतील उसर्रामध्ये आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाल्याच्या बांधकामाला सुरुवात. तरुणांचं जेसीबी समोर ठिय्या आंदोलन. तरुणाकडून नाल्याच्या बांधकामाला विरोध. नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन. धम्म बौद्ध परिषदेला 10 देशातील 250 धर्मगुरू उपस्थित. रामदास आठवले, समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांची उपस्थिती. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात. 24 तासात एकही नवीन नोंद नाही. अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांची माहिती. नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन. मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आउट मोहीम. शहरात 260 ठिकाणी वाहनांची तपासणी. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा उपक्रम. अहिल्यानगरमध्ये तरुणाचं अपहरण करून डोंगरात जाळलं. जुन्या वादातून भर दुपारी अपहरण करून तरुणाला मारहाण. या प्रकरणी पोलिसांकडून 9 आरोपींना अटक. नांदेडमध्ये रेती माफियांना लगाम लावण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. नदीपात्रात जाणारे रस्ते जेसीबीनं खोदले. रेतीची चोरी आढळली तर वाहन जप्तीची कारवाई करण्याचा इशारा. साताऱ्याच्या खंबाटकी घाटात ऑइलची गळती झाल्यानं वाहतूक ठप्प. 15हून अधिक दुचाकींचे अपघात. डेमोग्रा मातेचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. अपघातात 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू. गाडी उलटल्यानं 12 कलाकार गंभीररित्या जखमी. पुणे मुंबई मार्गावर चंदनाच्या कंटेनरला पोलिसांनी पकडलं. कंटेनरमध्ये 20 ते 25 कोटी किमतीचं 10 ते 12 टन चंदन असण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाची कारवाई. नालासोपाऱ्यात 13 वर्षीय आत्तेभावाकडून 5 वर्षीय चिमुकल्या बहिणीची हत्या. घरातील सर्वच जण तिचा लाड करतात. हा राग मनात धरून हत्या. अल्पवयीन आरोपीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. पुण्याच्या शिरूरमध्ये दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार. बलात्कार प्रकरणी 2 आरोपींना अटक. तरुणीला चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण. जळगावातील रील स्टार विक्की पाटीलची वडिलांच्या सांगण्यावरून हत्या. विक्की पाटीलच्या हत्येनंतर विक्कीचा मृतदेह पुरण्यात आला. पोलीस निरीक्षकांची माहिती. पंढरपुरात भिक्षेकऱ्यांची इतर ठिकाणी रवानगी करण्याची मागणी. भिक्षेकऱ्यांचा भाविकांना त्रास होत असल्यानं त्यांना स्थलांतरित करण्यात यावं. शहरातील नागरिक आणि भाविक आग्रही. हिंगोलीत खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन. माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची उपस्थिती. चंद्रपूरमधील ऐतिहासिक झरपट नदीचं पुनरुज्जीवन होणार. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती. ठाण्यात पोलीस क्रीडा महोत्सव समारोप कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व पोलीस क्रीडा संघांकडून मानवंदना.